ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक आता ॲक्टिव्ह मोडवर आले. ठाण्यातल्या पाचपाकडे भागातल्या मागी गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेटी दिली. त्यामुळे संपर्क मंत्री होताच गणेश नाईकांचे ठाणे जिल्ह्यातले दौरे वाढले. त्यातच गणेश नाईकांनी ठाण्यातच जनता दरबार घेण्याचं देखील जाहीर केलं. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना त्यांच्याच होम ग्राउंडवर भाजपच्या गणेश नाईकांनी आता आव्हान दिल्याचं चित्र निर्माण झालंय. बाब अशी आहे की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा. म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले मंत्र्यांना मी नवी त्या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा. तो सर आता देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच.